तर सगळ्यात पहिले ना मी कोकम आगळ टाकते, कारण की ना हे बदल लिंबू टाक, पण मला कोकम आगळ खूप आवडतोय आता. ओके. फिश करीमध्ये, परत मग फ्रायमध्ये. आणि आपण जी कोळंबीची रेसिपी बनवतो ना, यात थोडंसं ना हिरवं वाटण जास्त लागतं. तुम्ही बघा असं पण शिजवून मसाले, मसाला टाईप खाऊ कोळंबी शकता. मसाला बघा ना किती छान असा मसाला बघा. टाईप होतोय. मस्तपैकी अल्टी पलटी करून घेते स्नेहा बोंबील माशांना. तर नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. तर सकाळचे वाजले 9:30 आणि आता मस्तपैकी रेडी झालेलो आहे. आणि आज आमचा प्लॅन आहे पिक्चर बघायचा. माझा बघा वाढदिवस होता तेव्हा मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होता का नागबंधम एक साऊथ पिक्चर आले, तर तो पिक्चर बघायचा आहे आम्हाला. त्याचा पण शो भेटत होता आम्हाला, पण सकाळचा शो होता 9चा आणि 10चा, तर त्याच्यामुळे काय आम्ही माझ्या वाढदिवसाच्या दिवशी बघायला गेलो नाही. तर आज आहे रविवार, तर काल मी असंच सर्च करत होतो का बघूया आज भेटते का, आणि सानूनी पण मला आठवण दिली का पप्पा रविवार आहे तर आपण चला पिक्चर बघायला जाऊ. स्नेहा पण म्हणत होती, तर जस्ट मी असंच बघितलं सर्च करून, तर आपल्याला फायनली दुपारचा म्हणजे 12:30चा आपल्याला शो भेटलेला आहे. आणि ह्या पिक्चरसाठी ना प्रत्येक थिएटरमध्ये ना एकच स्क्रीन आहे, पण मी ना त्याच्यामध्ये ना काहीतरी खजानेची स्टोरी आहे. आणि त्याच्यामध्ये ना मी ना इंस्टाग्रामवरती ना महादेवांचा एक इंट्रो बघितलेला. शिव तांडव आहे आणि मग नंतर महादेवांची एंट्री आहे. ते बघितल्यावरती ना मला असं वाटलं, मनातून फील झाला मला स्नेहाला का यार आपल्याला हा पिक्चर बघायला पाहिजे. तर तिकीट फायनली आपण कन्फर्म केलेली आहे आणि सकाळचे आता 9:30 वाजलेत, मी रेडी झालेलो आहे. तर चला सर्वात पहिले आपण ना चहा बनवूया. चहा बनवल्यानंतर चहा घेऊया आणि मस्त पिक्चर बघायला जाऊया. फायनली आता आम्ही तिघे पण रेडी झालो आहोत. सानूचा ड्रेस, स्नेहाचा ड्रेस, डेनिम. हा छान आहे. मी बोलले साडी वेअर करू का लाईट वाली. माझाच एक हे होता की काहीतरी क्रिएट करायचं, पण एवढं नको. चल नको कशाला फुकट, आधी पाऊस पडतोय, लाईट पण गेली होती, आली. ते बाबा ये टावर मध्ये राहतोय, फीलच नाही होत. असं वाटतं की गावामध्येच आहे बिल्डिंग, पण कसं आहे गावा ठिकाणी लाईट जाते ना कधी पण, तर इथे कधी पण जातोय. पहिल्यांदा एक्सपिरियन्स घेतला का या साईडला दिवसात ना 5 ते 6 वेळेला लाईट जातोय. आणि जेव्हा मी उलवेमध्ये राहत होतो ना अचानक कधीतरी लाईट जायची. महिन्यातून एकदा तरी. तर बघा गावाच्या ठिकाणी राहणं आणि सिटीमध्ये राहणं कितीतरी फरक असते. तर इकडे गाव आहे. हा हा बघा ना गव्हाण गाव आहे साईडला. इकडे मस्त आता वातावरण खुललेलं आहे. तर चला जाऊया पटापट. आता 12:15 आहे ना शो, 12:15 शो आहे, 11:45 वाजले. हे बघा आपले युट्यूब फॅमिली भेटले. नमस्कार दादा. नमस्कार ताई. काय नाव? माझं नाव अली मोहम्मद. अच्छा, दादाने आपल्याला ओळख दिली का आपल्या व्हिडिओज बघतात. खूप छान वाटलं, थँक्यू सो मच. पिक्चर बघण्यासाठी आलेत का? ओके ओके, चला एन्जॉय. बाय बाय. आता आमचा मूवी बघून झालेलं आहे आणि आपली इथे युट्यूब फॅमिली भेटले. काय नाव? अच्छा, आणि वाशी गावात ना का? अच्छा अच्छा, कधीपासून व्हिडिओ बघताय आपल्या? अच्छा 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 अच्छा, कशा आवडतात ना? थँक्यू, खूप छान वाटलं भेटून, थँक्यू.
तर आता ना आम्ही घरी आहोत आणि चहा पियाला बसलोय. स्नेहाचा चहा मला पिऊन झालेला आहे. झालाय कारण हे मच्छी साफ करत होते तर मला वेट नव्हता करायचा, म्हणजे मला असं वाटलं पटकन चहा पिऊया. पिक्चर बघायला आम्ही किती 12:30ला गेलो होतो. 1ला शो स्टार्ट झाला आणि 4ला संपला, म्हणजे 3 तासाचा पिक्चर होता करेक्ट. मग नंतर घरी येता वेळेला ना आम्हाला असं वाटलं का चला येता येता दिवाले फिश मार्केटमधनं मच्छी घेऊन येऊ, पण एवढा पाऊस पडत होता ना तर इच्छाच नाही झाली तिकडे जायची. तर मग येता येता आपला गव्हाण फिश मार्केट तिथनं मस्तपैकी फ्रेश बोंबील घेतले, कोलंबी घेतली, पण शूट नाही केला कारण पाऊस पडत होता त्याच्यामुळे शूट नाही केला. आणि ऑलरेडी आपण 2 का 3 दिवस अगोदर दाखवलंय गव्हाण फिश मार्केट. हो हा, तर आता चहा पियाला बसलो. स्नेहाचा चहा पिऊन झालाय. चहा डोसा सोबत खाला, काय डोसा. डोसा. हो, सानूने मी डोसा खाला, चहा पिला. सांग तुला पण डोसा खाल्लास. हो चला आता पटकन मी जेवण बनवायला घेते. कोळंबी करी करणार आणि बोंबील फ्राय. हा, बोंबील फ्राय. कारण यावेळीस ना साईज मस्त भेटली बोंबीलची, म्हणजे आपण Last time फ्राय एकदम, करतो हा, छोटे आणि होते, फ्रेश आहेत fresh ना आहे. मस्त आत्ताची बोंबील पण. ते पण फ्रेशच होते लास्ट टाइम, टेस्टी लागत होते. चला आम्ही चहा पिऊन घेतो. तर माझा ना आता ऑर्डर घेऊन झालेले आहेत. आपल्या बिझनेस नंबरवरती सर्वांना मेसेजचे रिप्लाय दिलेत आणि आता स्नेहाचं काम करते. हो, लसूण सोलते. आज टोमॅटो संपले ना. आपले टोमॅटोवरती कधी येतील ते, कधी झाड लावले काय आपण. आता कधी तरी पण येणार? पिवळी झाली ना फुलं. हा, फुलं पण यायला लागली. भरपूर टाइम लागते ना टोमॅटोला. टोमॅटो जास्त 3-4 महिने लागतात ना. जर क्लायमेट वगैरे चेंज झाला तर मग अजून थांबा. हा. आणि हे बघा इथे मस्तपैकी मी कोलंबी साफ करून ठेवले, धागे वगैरे काढून, आणि बोंबील मस्त कट करून ठेवलेले आहेत. 200 रुपयाची ती बोंबील, भरपूर आणि आहे. कोळंबी कोलंबी 300 रुपयाची आहे. एवढी 300 सारी? नाही, सॉरी 400 रुपयाची आहे. तेवढी पण? हा, 1 किलो आहे. वाटते 1 किलोची थोडी जास्त असेल. तर आता भांडी वेंडी मस्तपैकी साफ झालेली आहेत. स्नेहाला थोडी हेल्प केली मी. हो, क्लीन केलं आज. हा. हा, डोका दुखत होता, लिंबू पाणी पण बनवून दिलं, आता एकदम शांत झालाय डोकं. आणि इथे आता बोंबील मस्त मॅरिनेशनसाठी एक साईडला डिशमध्ये काढून घेते. बोंबील फ्राय करायचे आहेत ना सर्व. बरेच महिने झाले बोंबील फ्राय नाही केला. आणि मी खूप वेळा सांगितलेलं आहे का स्नेहाचा हात बोंबील फ्राय करण्यामध्ये, म्हणजे ती जी टेस्ट आहे त्याच्यामध्ये कोणच नाही पकडू शकत. मी खूप वेळा व्हिडिओमध्ये बोललेलो आहे. हो, आणि कुठे कुठे हॉटेलमध्ये खायला गेलो बोंबील हा, मग तिथे मला पण पण फील बोललो. होते की हा, मी जेव्हा फ्रेश वाले बोंबील बनवते ना तर ते एकदम टेस्टीच बनतात. जर फ्रेश नसले थोडं कधीतरी वेगळं लागते ना, फ्रेश वाले मी एकदम टेस्टी. नाही, पण जे तू बनवते ना बोंबील त्याचा हात कोणच नाही पकडू शकत. ते तर आहे. चला मस्त बोंबील आता एक साईडला काढलेले आहेत डिशमध्ये. तर सगळ्यात पहिले ना मी कोकम आगळ टाकते, कारण की ना हे बदल लिंबू टाक, पण मला कोकम आगळ खूप आवडतोय आता. ओके. फिश करी मध्ये, परत मग फ्राय मध्ये. असं नाही का, म्हणजे लिंबू घेतलेला आहे बघा, चटके. पण स्नेहा बोलली का नाही आगलच टाकूया कोकम. ओके. मग त्यानंतर हिरवा वाटण. हिरवा वाटण मध्ये काय काय घेतलंय सांगतो मी तुम्हाला. मिरची, आला, लसूण आणि कोथिंबीर याचा हिरवा वाटण बनवलं. एकदम थिक नाही बनवलेलं बघा. पाणी पण केलं कारण आपल्या कोळंबी करी मध्ये पण यूज होणार आहे, मग खूप सारा आहे बघा. हा. आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. हा मसाला जर तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर देतोय. तुम्ही घरी बसून आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता. किती चम्मच? 1 चम्मच घेतला, जरा जास्त थोडासा कमी. थोडासा कमी. हा, 1 चम्मच आणि थोडासा. ओके. आणि मग त्यानंतर हळद टाकलेली आहे. आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ. हा गेला मीठ. तर आता सर्व आपण ना एकत्र करूया बोंबील मसाले. तर आता जे काही मसाले आपण बनवलेत ना ते सर्व एकदम चांगल्या प्रकारे बोंबीला लावून घेऊया. हो, एकदम चांगल्या प्रकारे लावून घेऊया. पावसाळची जी बोंबील आहेत ना एवढे भारी लागतात ना, टेस्टी लागतात. बापरे बाप, काय भारी लागतात खायला ना. कधीच नव्हती खात, पण जेव्हा मी स्वतः एकदा बनवून खाला तेव्हा मी फॅन झाले बोंबील. मला वाटतं की सगळ्यात टेस्टी फ्राय मध्ये जर खायला गेलो तर बोंबीलच असेल. सुरमई मला नाही एवढी कधी आवडली. नाही, तुम्हाला पहिले आवडायची, पण जेव्हापासून आता मी बोंबील करते कंटिन्यू तर बोंबीलच आवडते आपल्याला. बोंबील, पापलेट, जिताडा, सुरमई माझी आता एकदम कमी, एकदम रेअर झाली ना. सानू आली. सानूचा हात ना उद्या आपण डॉक्टरकडे जाऊया. आम्ही ऍक्च्युअली सॅटर्डे संडेचा विचार केला, पण एवढी गर्दी असते ना त्या हॉस्पिटलमध्ये तर आम्ही 3-4 तास लाईन मध्ये आणि तसं पण डॉक्टरनी सांगितलेलं का 4-5 दिवस लेटच या तुम्ही. आज सांगितलंय ते डेटला येऊ नका म्हणून. हे बघा चांगल्या प्रकारे मसाले लावून घेतलेले आहेत बोंबीलला. सानू खाणार कोळंबी करी आणि राईस. सानूचा ऑल टाइम फेवरेट ना.
तुला काय असं वाटते का हे खाल्यावरती कशी टेस्ट लागते कशी लागते? कोळंबीची? सानू ना सेम माझ्यासारखी स्ट्रेट फॉरवर्ड आहे हा. जे तिला वाटतं ते नाही, तोंडावरती. ती बोलले ना, तिला आपण विचारलं ना का तुला कशी कोलंबीची टेस्ट लागते, कोलंबी सारखीच एकदम डायरेक्टली एकदाच. जे आहे असं नाही का वेगवेगळे मच्छीची नावं नावं सांगणार, ती एकच सांगणार, मस्त लागते, भारी लागते, कोलंबी सारखी लागते. चला हे बघा मस्त. काय लाचलं का? ते तुम्ही बोलले म्हणून तिची रियालिटी सांगितली होती. काय बोलते? टायगर प्रॉन्स तिला आवडतात ना तुला? टायगर प्रॉन्स डोके नाही आवडत ना? तू माझ्यासोबत एक दिवस मार्केटला चल, तुला जे पाहिजे जिवंत टायगर प्रॉन्स घेऊन स्क्विड पाहिजे ना तुला? हा. स्क्विड, हा मग ऑक्टोपस. ऑक्टोपस चालेल, जाऊ ना मग. ऑक्टोपसचा फरक तिला माहिती बघ आपण. हा मला नाही माहिती. स्क्विड कसं दिसते हा सांगू? डोले बाहेर काढून असतो ना. आणि ऑक्टोपस तू बोलते ना आता स्क्विड आवडते, ऑक्टोपस आवडते म्हणून. मला ऑक्टोपसला उलटा करून बघितलं ते हे उडतात बघा पप्पा झाडांना, काय म्हणतात त्यांना? कॉटन बॉल्स. हा, Cotton कॉटन balls. बॉल्स. त्यांना माहित नाही पप्पा. अच्छा हा ते कापूस टाईप असते ते. हा काय रुई हा त्या दिवशी तुला भेटलेला तोच सांगते ना तू कॉटनचा. ओके. सानू आता आतमध्ये गेलेली आहे, तिने आज मॉलमधनं काय आणलं ते दाखवण्यासाठी आणायला गेली. हे बघा इथे गॅसवरती आपण कढाई ठेवलेली आहे. कट्टा तर कधी आणणार बघा, ही बरोबर आणेन ना. प्रॉपर येणे होत. सानू आली. हा दाखव काय आणलास. कापी बारा कॅपी बारा कापी बारा कापी बारा का कॅपी बारा? कापी बारा. अच्छा क्यूट आहे ना. हा. हे मी बघा ब्लाइंड बॉक्स बघितला होता पप्पा, पण मी ते नाही घेतलं कारण की काय सांगू ते छोटे होते ना, मला दोन पाहिजे. एकदा ब्लाइंड बॉक्स घेतले, LOL वाला कसं निघलेला 20 रुपयाचा ते येईल. खोलून म्हणजे ते साईडला दाखवलं होतं तसं ना की, होता? काय निघून त्याचे. पण ते 800 रुपीजला होता 800 आणि रुपयाचा 750 रुपयाला तिने घेतलं. मी जाऊ गॅस लावले ना. बोलते मे बी नेक्स्ट टाइम बोलते. मे बी नेक्स्ट टाइम. ओके. आणि बघा कढाई गरम झाल्यावरती तेल टाकलंय जेवढा आपल्याला रेसिपीसाठी हवाय तेवढा, आणि इथे बोंबील मॅरिनेशनसाठी ठेवलेले आहेत. आणि बघा तेल गरम झाल्यावरती कांदा ऍड केलेला आहे. कोलंबी हा तुम्हाला दाखवते आता. तर सानूला ही अशी रेसिपी आवडते माहिती आहे ना. आताच काय बोलली ती मागाशी हो की खोबरावाला नको. शिजवून घ्यायचं आपल्याला. तरी बघा कांदा थोडा परतून कलर घेतल्यावरती चेंज कोलंबी ऍड झाला करते. कांद्याचा. कोलंबी ऍड करूया. सगळं टाइम सर्व कोलंबी ऍड केलेली आहे बघा कढाईमध्ये. धागा बिगा सगळं काढलाय तुम्ही ना. हा धागा पण काढलेला आहे. आणि एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. एक 30 ते 40 सेकंड फक्त. ओके. फक्त 30 ते 40 सेकंद आपल्याला असं परतायचं आहे. हे बघा आता हिरवा वाटण ऍड करते स्नेहा. हिरवा वाटण मध्ये आपण काय काय घेतलं ते ऑलरेडी सांगितलेलं आहे तुम्हाला मी. 2 रेसिपी बनवायच्या होत्या म्हणून एक्स्ट्रा जास्त बनवलं. आणि आपण जी कोळंबीची रेसिपी बनवतो ना यात थोडंसं ना हिरवं वाटण जास्त लागतं, मग ठीक बनते आपली ग्रेव्ही. आणि टेस्टी पण लागते. सुगंध पण छान आलाय बघा एकदम लगेच. मस्त सुगंध आहे ना. हे बघा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे हिरवा वाटण. आणि मग त्यानंतर लगेच आपल्याला टोमॅटो ऍड करायचं आहे ना. हो हे बघा टोमॅटो पण ऍड केलेला आहे. तर आता आपण स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला टाकूया आपला. ओके. स्नेहा चम्मच. लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला 1.5 1.5 चम्मच टाकलेला पण आहे. चम्मच छोटी घेतली आहे तर 1.5 चम्मच. ओके. आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे. आणि मग त्यानंतर हळद. सर्व इन्ग्रेडियंट एकत्र करूयात आपण. म्हणजे चांगल्या प्रकारे आता मिक्स Mix करून करूया. घेऊया. हा आता ज्या वाफा निघतात आणि त्या वाफामध्ये सुगंध आहे एकदम अप्रतिम लजीज. तुम्ही बघा असं पण शिजवून मसाले मसाला टाईप खाऊ कोळंबी शकता. मसाला बघा ना किती छान असा मसाला बघा. टाईप होतोय. आणि जर तुम्हाला ग्रेव्ही असेल तर थोडं पाणी पाणी add टाकायचं. करायचं. एवढंच आहे फक्त. बघा ठीक आहे, मसाला चालेल. पाहिजे असेल तर आल्या मसाला रेडी झालेला आहे. हो. आणि जर ग्रेव्ही पाहिजे असेल तर पाणी ऍड करायचं आहे. एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून झालेलं आहे बघा. ओ हो
देखते ही मुंह में पानी आ गया स्नेहा. मग एवढी टेस्टी बनतेच ही रेसिपी. हा. मी किती पण खोबरावाला बनवते काय पण ही जी रेसिपी बनवते ही खूप अप्रतिम लागते खायला. हा. आणि कोळंबी पण मस्त असं सॉफ्ट होतात. आणि मग ते बघा त्यानंतर अगळ, कोकम अगळ ना. हो, टेस्ट असा ये वाटते एकदम ऑथेंटिक टेस्ट ना. हो, बघा आणखीन एकदा चांगल्या प्रकारे घाटली मारून घेतलेली आहे. आणि मग त्यानंतर पाणी ऍड केलेलं आहे. ह्या रेसिपीमध्ये स्नेहाने अर्धा ग्लास पाणी ऍड केलेलं आहे. तुम्हाला हवी तशी कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवू शकता. ओके. आणि पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्सअप देऊया, जेणेकरून पाण्यामध्ये मसाले पण मस्त चांगल्या प्रकारे मिक्स झाले पाहिजे. आणि बघा ग्रेव्हीला छोटासा हलकासा उकल आलेला आहे, उकळ. आणि मग त्यानंतर स्नेहा झाकण देते. फक्त आपल्याला 5 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. रेसिपी रेडी. तर आज ना भाकरी नसणार, कारण भाकरी आणायला ना मला कंटाळा येते. एक ताईने असं पण कमेंट केलं होतं का सारखे बोलते बाहेर आणायला जायच्या बदली एक मशीन घ्या. तर कसं आहे माहितीये का, मशीन घेण्यापेक्षा ना बाहेरून आणलेली 20 रुपयाची भाकरी ताई सोपं पडते. कारण ते मशीन आणणार, मग पुन्हा एकदा दोनदा भाजणार, बरोबर ना. मग नंतर बंद करणार, त्याच्यापेक्षा बाहेर ना आणलेलीच परवडते. असं पण प्रमोशन साठी पण भाकरी खात ना तुम्ही पण. जरी मी बनवलं तर सानू बिलकुल भाकरी खात नाही कधी. मशीनच्या भाकरीमध्ये तेवढा इंटरेस्ट पण नाही. जर मशीनच्या भाकरीमध्ये इंटरेस्ट असतं ना तर 3 प्रमोशन साठी आपल्याला व्हिडिओ पडलेले आहेत, पण आम्ही त्यांचं करतच नाही मशीन. आणि मी जरी बनवली तर खूप टाइम लागतोय मला. म्हणून हे बघा तू त्याच्यात पडूच नको. आणि चपाती तर आम्ही जेव्हा नॉनव्हेज म्हणजे चिकन मटन असते तेव्हा करते मी, किंवा भाजी छोले वगैरे असले तरच करते. नाही तुम्ही बघितलं आपण नॉर्मली राईसच खातो. मी पण लहानपणीपासून अशी होती की, आता मी सांगते एक जो बोलतो फॅक्ट असतोय, लहानपणीपासून माझी मम्मी चपाती आपल्या घरी असते आणि ज्वारीची भाकरी असते मम्मीच्या इकडे. तर मी चपाती भाकरी काहीच खात नाही, नुसतं राईस. नवरा पण तसंच भेटला की नुसतं राईस आवडते, मुलगी पण तशीच झाली आहे. म्हणजे आगरीमध्ये तर आपले मोस्टली राईस खातात ना, भाकरी पण खातात. मोस्टली नाश्त्याला भाकरी असते ना, रात्री खातात नाही तर असं मी बघितलंय जेवढं मी बोलते. नाही तर आता तुम्ही बोलाल की नाही सगळे टायमिंगला खातात, ते पण एक्सेप्ट करते. पण आता असं झालं की मला येतात, पण ते कसं ना खूप वेळ जातो 3-4 भाकरी बनवायला. तेच ना, कशाला एवढा बरा टाइमपास अर्धा 1 तास त्याच्यापेक्षा. आणि मग मला कसं की पीठ घेऊन यायला लागते मार्केट मधून, मला ते बनवता येत नाही काय नाही. मग ते मला हे पण होतं आणि मग ते परवाच्या दिवशीच याचा आपला भाकरीचे मशीन वाल्याचा त्याचा मेसेज आला, पण आम्ही करतच नाही. कारण काय माहितीये का, आपण प्रमोशन करणार मग नंतर ते पडूनच राहणार. मग ते घेऊन नाही केलेला पण बरं आहे ते, बरोबर ना. चला आता काय करते मग, भात ठेवते का. ओके. हे बघा कोलंबी कालवण मस्तपैकी झालेला आहे. चला आता बोंबील फ्राय करायला घेऊया. काय आला बघ चिटकलं नाही ना. चिटकलं नाही, हे होतं बघा किती मस्त झालं. हो ही जी कोलंबी बनल्यावरती जो काही सुगंध निघतोय आणि जो पण पोटात जात नाही तो पण असा असते की वाह काय बोलतात ना, शब्दात बयान नाही करू शकत असा सुगंध येते भारी ना. जेवायच्या अगोदर आपण डोळ्यांनी जेवतो बोलतो ना, ते आहे की बघूनच वाटतं की आता जेवलो आपण. म्हणजे बरोबर ते असंच असतं ना. कोथिंबीर बघू निघली तिकडेच आहे बघा. मग काढ ना, मग जेवायच्या अगोदर कोथिंबीर खालीस का? मी कटच नाही केली, मग काहीतरी वाटण बनवलेलं. ओके, चला आता बोंबील फ्राय करून घेऊया. ओके, तर आता आपले बोंबील फ्राय करायला घेते. तांदळाचं पीठ आणि रवा टाकलाय आणि स्नेहा लजीज मसाला टाकलाय. आणि मला हे पण माहिती की आजची ही व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला तुम्ही लिंक मागणार ह्या ड्रेसची. कारण की सानूच्या बर्थडेला मी वेअर केलं तेव्हा खूप साऱ्या ताईंनी मला आपले बिझनेस नंबरवरती पण मेसेज केलेला, पण तेव्हा आउट ऑफ स्टॉक होता हा ड्रेस. आणि तेव्हा कसं आम्ही मसाल्यामध्ये खूप बिझी असायचो मे मध्ये, तेव्हा कसं मग एवढा टाइमच नव्हता की कोणाला लिंक काढून द्या हे करा. तर या टाइम मी विचार केला जे कोण ताई आपल्या ह्या ड्रेसची लिंक मागतील मी तुम्हाला लिंक देईल, आणि इकडे तुम्हाला स्क्रीनवरती पण जो शॉपिंग ऑप्शन तिकडे पण तुम्हाला स्क्रीनवरती नाही दिसला तर स्नेहाला मेसेज करा, पण करा. मी लगेच DM 2 ते 3 तासात तरी मी तुम्हाला रिप्लाय देईल. प्रत्येकाला रिप्लाय दिलाय जेवढे पण मेसेज DM आले, तर त्याची चिंता करू नका. ओके, तर हे बघा चांगल्या प्रकारे मिक्सअप करून झालेलं आहे. पॅन पण मस्त गरम झालेला आहे, तेल टाकलेलं आहे जेवढं आपल्याला ते फ्राय साठी थोडंसं जास्तच लागतं. आणि हे मला फ्लॅट तवा आहे ना, असं पण आहे ना. आणि खूप सारे बोंबील आहे याच्यात, कमी कमी 7 तरी राहतील. बरोबर. तर चला आता तवा पण आपला मस्त गरम झालाय. एक बोंबील घेऊया. आणि याच्यात बघा रवा, तांदळाचं पीठ, आपला मसाला. बोलले तुम्ही? मग मी विसरली. नाही, तुम्ही कधी बोलले पण मगाशीच बोलले. आणि बघा मस्तपैकी पॅन वरती सोडली.
मस्तपैकी अलटी पलटी करून घेतलीस नेहा बोंबील माशांना. बघा बघा किती बिलकुल मस्त तुटले वाटते नाही. ना. आणि जर आपण लवकर जर पलटी करतो ना तेव्हा तुटतात बघा. आता हे मी थोडासा लवकर घाई केला, थोडा तुटला. नाही तर थोडासा शिजू द्यायचा थोडा, मग ते बरोबर पलटी होतात. बघा तर फायनली कोळंबीचा कालवण झालेला आहे आणि इथे क्रिस्पी बोंबील फ्राय पण झाले बघा. ओ हो चला मस्तपैकी जेवायला बसू. ओ हो एक नंबर. फ्रेश बोंबील भेटल्यावरती कामच होते ना. आणि बघा इथे 4 बोंबील राहिलेले आहेत. हे कालू आणि बाळूला, म्हणजे आम्ही जेवता स्नेहा तव्यावरती ठेवणार पॅनवरती, म्हणजे ते त्यांच्यासाठी पण फ्राय होतील. ओके सॉफ्ट आहे ना मधून. चालेल चला मग. हे 3 अजून थोडेसे सॉफ्ट आहेत म्हणून वरती ठेवलेले आहेत. तर हे पण आता घेऊया झाल्यावरती आणि जेवायला बसूया. आता आम्ही जेवायला बसलो. ओ हो कोलंबी. आणि बघा वा 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 क्या बात. बोंबील फ्राय एक नंबर. बघा वाडा कोलंब भात एकदम लजीज. कालवणाला फक्त एकच मसाला, स्नेहा लजीज मसाला. 4 वेळेला खाऊ शकतेस. अरे तिची कोलंबी एकदम फेवरेट आहे, आवडते. हा ते सुके काय असतात ते? सुके आंबार सुकट. तर हे बोंबील तुटणार नाही ना माझ्याशी? क्रिस्पी आहे. ओके 1 आणि 2 बाकी नंतर घेणार. जेव्हा पोट कांदा आणि लिंबू. चला या जेवायला. सर्वात पहिले तुम्हाला मी बोंबील दाखवतो. बोंबील बघा एकदम परफेक्ट. रवा विवा सर्व परफेक्ट लागलेलं आहे. हे बघा तुम्हाला तोडून दाखवतो. हे बघा. ओ हो मुंह में पानी आ जाए. आनंद ही आनंद. एक नंबर. म्हणजे वरून क्रिस्पी आणि आतमधून सॉफ्ट ना एकदम. हा तसंच ना. एकदम लजीज. मी तुम्हाला पहिलाच सांगितलं, मी खूप वेळा व्हिडिओ मध्ये बोलले का बोंबील फ्राय मध्ये ना स्नेहाचा हात कोण नाही पकडू शकत. सॅल्यूट आहे. भारी. क्या बात. या. सानू खूप हसते की पप्पा काय भारी बोलताय. तर चला आता आपण बोंबील तर टेस्ट केलेले आहेत, कोलंबी पण आहे याच्यामध्ये. या जेवायला. अप्रतिम. मला काय बोलायची गरजच नाही कालवणाबद्दल, कारण सानू बोलले का मी 4 वेळेला जेवणार आहे. 4 वेळेला एवढे भारी झाले. तर चला आता आम्ही जेवण करून घेतो आणि जेवण झाल्यावरती बोलूया. नमस्कार सर्वांना. आजचा दुसरा दिवस आहे आणि बघा सकाळ पाऊस किती पडतोय. सगळीकडे पाऊस भरलेला आहे आणि कालपासून भरपूर पाऊस पडतोय. आणि आता आपण ब्लॉगचा एंड करतोय, कारण आता व्हिडिओ मी एडिटिंग करत होतो तेव्हा मला समजलं का आपण या ब्लॉगचा एंडच नाही केला. तर आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आमचा नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.